नमस्कार मित्रांनो, अर्थातच मी कांबळे संदीप. पवित्र पोर्टल शिक्षक भरती सध्या स्थितीच्या संदर्भामध्ये आज पवित्र पोर्टल या संकेतस्थळावर जे काही न्यूज बुलेटिन आहे त्या बुलेटिनमध्ये शिक्षक भरतीच्या अनुषंगाने एक त्या ठिकाणी तातडीची सूचना देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने आत्तापर्यंत जे काही पसंतीक्रम होते ते 1,41,000 पेक्षा अधिक मुलांनी आपले पसंतीक्रम त्या ठिकाणी जनरेट केले असून 1,37,000 पेक्षा अधिक मुलांनी आपले पसंतीक्रम त्या ठिकाणी लॉक केलेले आहेत. आज जे काही 4 याचिका होत्या त्या 4पैकी 3 याचिका खारिज करण्यात आल्या आणि जे काही 16/06/2024 ही जी काही याचिका होती, अर्थात शुक्रवारी या याचिकेच्या माध्यमातून सेमी इंग्रजीच्या ठिकाणी मराठी माध्यमांना संधी देण्यात यावी अशा आशयाचा अंतरिम आदेश त्या ठिकाणी देण्यात आलेला होता आणि यालाच आव्हान म्हणून शासनाची बाजू मांडण्यासाठी शासनाकडून आज त्याच्यावर सुनावणी झाली. तर त्या ठिकाणी आज जे काही शासनाची बाजू मांडण्यात आली ती एकदम भक्कमरित्या मांडण्यात आलेली आहे आणि जो काही शासन बाजू मांडली त्याच्यामध्ये बरेच शासनाचे जे काही धोरण आहेत, तरतुदी आहेत, त्या अनुषंगाने त्यांची बाजू त्या ठिकाणी मजबूत असल्याचं दिसून आलं आणि आज सध्याच्या स्थितीला ती सुद्धा याचिका खारिज करण्यात आल्याचं आज समजत आहे. त्यासोबतच जे काही पसंतीक्रम देण्यासाठी याचिकाकर्ते असतील किंवा इतर मुलं अभियोग्यताधारक ज्यांनी पसंतीक्रम दिले नाहीत किंवा जनरेट केले नाहीत किंवा लॉक केले नाहीत अशा मुलांना 14 फेब्रुवारी पर्यंत एक मुदतवाढ सुद्धा देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता जे काही शिक्षक भरतीवरचे संकट होती किंवा याचिका या सगळ्या गोष्टी आता कुठेतरी थांबतील अशी अपेक्षा करूया आणि जे काही 16/06 ही जी काही याचिका आज त्या ठिकाणी जरी खारिज करण्यात आली असली तर त्याची सुनावणी जी काही आहे ते 11 मार्चलाच होणार आहे. त्यानंतर अजून बरेच त्याच्यामध्ये चित्र आहे ते स्पष्ट होणार आहे. त्याचबरोबर 2017ची जी काही शिक्षक भरती होती त्याच्यावर स्टे होता, त्याच्यावरची जी काही याचिका सुनावणी आहे ती पुढील तारीख असून ते 23 फेब्रुवारीला त्याची सुनावणी होणार आहे मित्रांनो. त्यासोबतच आज एका कार्यक्रमानिमित्त शिक्षण आयुक्त महोदय कोल्हापूरला गेले असता आपले अभियोग्यताधारक किंवा पत्रकार सहकारी मित्र तांबुळे सरांनी शिक्षण आयुक्त साहेबांना बरेच प्रश्न विचारले. शिक्षक भरतीमधल्या ज्या काही शंका होत्या त्यावर आज अभियोग्यताधारकांना एकदम व्यवस्थितरित्या शिक्षण आयुक्त साहेबांनी एकदम मोकळंच बोलले. त्या ठिकाणी स्पष्ट त्या ठिकाणी सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये जे काही पर्सनल मेसेज केले जातात किंवा मेल केले जातात, एक आशय असतो, कोणीतरी एकटा ते मेल तयार करते आणि हजारो मेसेज मेलच्या स्वरूपात किंवा कॉपी पेस्ट करून व्हॉट्सअपला येत असतात. तर त्या ठिकाणी सविस्तरपणे आयुक्त साहेबांनी सांगितले की या ठिकाणी जाहिराती ज्या आहेत त्या 22,000 पदाच्या जागा आहेत आणि पवित्र पोर्टलला जी काही नोंदणी केलेली संख्या आहे ती 2 लाख पेक्षा अधिक असून कुठल्याही परिस्थितीमध्ये कसाही जरी बदल नियम काही केला आणि आपापल्या पद्धतीनं आपण नियमाला आव्हान देत राहिलो, चॅलेंज करत राहिलो तर जे काही अडथळे ते वाढत जातील. त्यामुळे आता भरतीतले अडथळे संपले असून जे काही 22,000 जागा आहेत त्या 2 लाख मुलांनी जरी नोकरी मागण्याचा प्रयत्न केला तरी जास्तीत जास्त 22,000 पेक्षा एकही त्या ठिकाणी मुलांना संधी मिळणार नाही आणि जे काही या संधीमध्ये लागतील ते मुलं लागतील, कुठल्याही परिस्थितीत मिळणार नाही जागा. आणि जे काही संस्था आहे त्या संस्थेच्या पुढील 3 टप्प्यानं जागा 3 महिन्यानं टप्प्याटप्प्यात जागा येत असल्या कारणानं त्या मुलांनी तिथे संधी उपलब्ध होते. या कारणाने थोडंसं त्या गोष्टीकडे वेगवेगळ्या ज्या काही मागण्या आहेत, दबाव तंत्र आहे, या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवायला हवी. आणि कोर्ट केसचं आव्हान आता जवळजवळ संपलेलं असल्या कारणाने येणाऱ्या काळामध्ये जे काही अधिकारी वर्गांना रोडमॅप दिलेला होता किंवा जे काही कालबद्ध कार्यक्रम दिलेला होता त्या अनुषंगाने त्या पद्धतीनं जर कार्यवाही झाली तर नक्कीच आचारसंहितेच्या अगोदर निवड याद्या लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं आता कुठल्याही मागण्या या ठिकाणी विचारात घेतल्या जाणार नाहीत. इव्हन आपल्या काही सेल्फ सर्टिफायमध्ये झालेल्या चुका किंवा तुम्हाला येत नसलेली पसंतीक्रम या अनुषंगाने आता तुमच्या कुठल्याही त्या ठिकाणी दखल घेताना दिसणार नाही.
कारण पुढील टप्प्यामध्ये तुम्हाला सामावून घेण्यात येईल या कारणाने, आणि दुसऱ्या बाजूला ही भरती प्रक्रिया जी आहे ती विना अडथळ्यानं पूर्ण करायची असल्या कारणाने येणाऱ्या काळामध्ये जे काही कालबद्ध कार्यक्रम दिलेला होता त्या कालबद्ध कार्यक्रमानुसार नक्कीच पसंतीक्रम लॉक झाल्याच्या नंतर पुढील प्रक्रिया जी आहे निवड यादी आणि नियुक्त्या या संदर्भामध्ये 100% कार्यवाही होण्याची दाट शक्यता, आणि आयुक्त कार्यालयाकडनं ते अधिकारी वर्ग त्या संदर्भामध्ये ती कार्यवाही करण्यासाठी प्रयत्नशील असणार असल्याचं आज या ठिकाणी कोल्हापूरमध्ये बोलताना शिक्षण आयुक्त साहेबांनी बोललेलं लक्षात येतं आहे किंवा दिसून येतं आहे. त्या ठिकाणी एवढंच सांगतो मित्रांनो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय.